शास्त्र तर असं सांगतंय की आचारवान माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी सहज मिळतात, सहज मिळतात. त्याला काही प्रयत्न करायची गरज नाही, सायास करायची गरज नाही. फक्त त्याचं जीवन आचार संपन्न असलं पाहिजे. आणि त्या आचार संपन्न जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आचाराचे फायदे, शास्त्र असं सांगतंय की आचारवान माणसाला सहज गोष्टीचा काही फायदा होतो. कोणत्या कोणत्या? शास्त्रकार म्हणतात, आचारवंतो मनुजा लभन्ते आयुष्य वित्तम सुतास्य सौख्यम धर्मम शाश्वत ईश लोके विद्व जन पूज्यताच. शास्त्रकार म्हणतात की आचारवान माणसाला या 7 गोष्टी सहज मिळतात. पहिली गोष्ट, आचारवंतो मनुजा लभन्ते आयुः. आचारवान मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला आयुष्य भरपूर मिळतं बरं का. तो आचार सांभाळतो ना, ज्याने आपल्या जीवनामध्ये आचार सांभाळलाय त्याला आयुष्य भरपूर मिळतं. दुसरी गोष्ट, आयुः वित्तम. आचारवान माणसाच्या जीवनामध्ये धन संपत्ती सुद्धा त्याच्याकडे सहज त्याला प्राप्त होते बरं का. एवढंच काय, जो आचार पाळतो ना, तर ज्ञानोबा म्हणतात की त्याच्याकडे चालत चालत धन संपत्ती येते. भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिशे आणि संपत्ती जाता पैसे घरी गे. अहो घर नंबर विचारत विचारत येते कोणाचा, ज्याने आचार पाळलाय. धन सुद्धा त्याच्याकडे चालत येतं. हो कुठं राहतात अमके अमके, सांगा त्यांचं घर. लक्ष्मी धन सुद्धा त्या व्यक्तीकडे चालत चालत येते. म्हणून आपल्या जीवनामध्ये धन कमवत असताना कशा पद्धतीने कमवलं पाहिजे. आता तुकोबारायचं तर प्रमाण आपल्याला सगळ्यांना पाठच आहे. तुकोबारायने तुम्हाला आम्हाला जीवाला उपदेश करत असताना संसारिक जीवनामध्ये धनाची अत्यंत गरज आहे. कमवू नका असं कोणत्याही महात्म्याने संतांनी सांगितलं नाही. कमवा, भरपूर कमवा, भरपूर कमवा. पण ते धन कमवत असताना कशा पद्धतीने धन जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, साहेब महाराज बंदूक ठासूनच आहेत बरं का. क्या बात आहे. तुकोबाराय सांगतात आपल्याला धन कमवायचंय, पण ते कसं असलं पाहिजे तर जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. चांगल्या मार्गाने कमवलेलं धन असावं. का? कारण चांगल्या मार्गाने कमवलेलं धन आपल्याला तर समाधान देतच देतं, पण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा समाधान देतं बरं का. पण अन्यायोपार्जितम धनम 10 वर्ष पर्यंतम तिष्ठन्ति. शास्त्र सांगतंय की अन्यायाने अत्याचाराने बळजबरीने कमवलेलं धन जे आहे ना ते जास्त दिवस टिकत नाही. पण इमानदारीने मेहनतीने कमवलेलं धन तुकोबाराय सांगतात की ते नक्कीच आपल्याला सुख प्रदान करून दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये धन संपत्ती मिळवायची आपल्याला, पण ती कशी असावी तर आचारातून कमवलेली धन संपत्ती असावी. म्हणून शास्त्रकार सांगतात की आचाराचा हा दुसरा फायदा आहे, वित्तम. आचार पाळणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये संपत्ती त्याला सहज मिळते. पुढे शब्द वापरायला की सुताहा. आचारवान माणसाच्या जीवनामध्ये संतती सुद्धा त्याला चांगली प्राप्त होते बरं का. श्रीमंत मुलं जन्माला येणं ही आपल्या जीवनातली श्रीमंती नाही मायबाप, लक्षात घ्या मुद्दा. श्रीमंत मुलं जन्माला येणं ही आपल्या जीवनातली श्रीमंती नाही आहे, पण सुसंस्कारित संतती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणे ही आपल्या जीवनातली सर्वात मोठी श्रीमंती आहे बरं का. ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. म्हणून संतती आपल्या जीवनामध्ये आपल्याला चांगली सुसंस्कारित मिळावी असं वाटत असेल तर शास्त्र सांगतं की आपण जीवनामध्ये आचार पाळला पाहिजे. जर यदा कदाचित आपल्या जीवनातला आचार आपण नाही पाळला तर त्याचा परिणाम पुढच्या पिढीला सुद्धा त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मायबापाने अर्थात तुम्ही आम्ही आता जो तुम्ही आम्ही जीवन जगायलो तर आपल्या जीवनामध्ये आपण आपली लेकरं मुलं बाळ संतती जर आपल्या पावलावरती पाऊल ठेवून चांगलं जीवन जगावं असं वाटत असेल तर तुकोबारा म्हणतात की आपल्या जीवनामध्ये अगोदर आपण आचार सांभाळावा. जर आपण आचारामध्ये संपलो तर यदा कदाचित पुढची पिढी सुद्धा आचारामध्ये संपल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून आपल्या जीवनामध्ये आचार सांभाळा. पण मायबाप जर आचार सांभाळत नसतील, चांगली माणसं जर आचार सांभाळत नसतील तर पुढच्या पिढीने काय आदर्श घ्यावा. कारण शास्त्र सिद्धांत असा आहे, वेदांत म्हणतं की कारणाचेच गुण कार्यामध्ये येत असतात. हा सिद्धांत आहे वेदांताचा.
कारणाचे गुण कार्यामध्ये येत असतात. मायबाप जर चांगले आचार संपन्न जीवन जगत असतील तर लेकराला शिकवायची गरज पडत नाही सज्जनो. बरोबर, आपल्या पावलावरती पाऊल ठेवून ते जीवन जगतात. पण कारणालाच माहिती नसेल, कारणच जर चांगलं आचरण करत नसेल तर कार्याला पुढे काय माहिती होणार आहे, सिद्धांत आहे. म्हणून मायबापाने जीवन जगलं तर त्याचा परिणाम आचार संपन्न, तर त्याचा परिणाम लेकरावरती झाल्याशिवाय राहणार नाही. गुरुजी आमचे एक विनोदाने सांगायचे, राजस्थानचे पिता पुत्र समुद्राच्या काठावरती फिरायला आले. कारणाला माहित असेल तर कार्याला माहिती होता, सिद्धांत लक्षात घ्या. राजस्थानचे पिता पुत्र समुद्राच्या काठाला फिरायला आले आणि फिरायला आल्याच्या नंतर मुलगा आणि बाप फिरू लागले त्या समुद्राच्या काठावरती. कधी पाण्याचा प्रसंग आला नव्हता. राजस्थान वाळवंटी प्रदेश, आणि मग त्या वाळवंटी प्रदेशामध्ये राहणारे हे दोघं बाप लेक समुद्राच्या काठावरती आले आणि ते पाणी पाहिलं आणि मुलाला हुरूप आवरला नाही. आणि तो मुलगा बापाला म्हणायला लागला, बाबा अहो काय हे? म्हणले, अरे समुद्र आहे, विस्तीर्ण समुद्र. मुलाला आनंद झाला, समुद्र पाणीच पाणी होतं जिकडे तिकडं. आणि पुढे चालता 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 सहज त्या पाण्यामध्ये मासा पाहिला आणि मासा पाहिल्याच्या नंतर पोराने बापाला विचारलं, बाबा हे काय म्हणले पाण्यामध्ये? बापाने सांगितलं, अरे त्याला मासा म्हणतात, मासा. पोरगा बापाला म्हटला, मग बाबा तो मासा त्या झाडावर कम चढत नसेल बरं? पोरगा काय म्हणला बापाला, त्या झाडावर कम चढत नसेल. बाप त्याला काय म्हटलं माहितीये का, गाढवा अक्कल आहे का म्हणले तुला? तो मासा झाडावर चढायला ते काय बैल आहे का काय? प्रसाद आहे, नंतर जेवून जा बरं का सगळे. अहो 5Gचं युग चालू आहे सध्या, जरा कनेक्ट राजाला. विठ्ठला विठ्ठला म्हणला तो मासा झाडाव कम चढना. बाप काय म्हणला त्याला, तो झाडाव चढायला का बैल? का बैल तरी कुठं चढतो झाडावर? बापालाच माहिती नसेल तर मुलाला कुठून माहिती होईल? म्हणजे कारणाला माहिती असावं, कार्याला आपोआप माहिती होतं. तसं आपण आचार सांभाळा, आपली पुढची पिढी नक्कीच आचार संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. विठ्ठला विठ्ठला आचाराचा हा फायदा आहे स्वतः. तिसरी गोष्ट आहे सौख्यम. आचार संपन्न जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख त्याला सहज प्राप्त होतं. धर्मम पुण्य, धर्म म्हणजे पुण्य. आचार संपन्न वान जी व्यक्तीला पुण्य त्याच्या जीवनामध्ये सहज प्राप्त होतं. धर्मम ईश लोके, अर्थात आचार संपन्न जीवन जगणारा जो व्यक्ती आहे तो यदा कदाचित गेला तर इथून गेल्याच्या नंतर त्याला स्वर्गामध्ये सुद्धा चांगली गती प्राप्त होते. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, अर्थात ईश लोके. आणि पुढे शब्द वापरलेला आहे की विद्वज्जन पूज्यताच. आचारवान मनुष्य जो आहे ना, त्या आचारवान माणसाला विद्वानाच्या संगतीमध्ये बसायला जागा भेटते बरं का. ज्ञानाच्या संगतीमध्ये आचार संपन्न जीवन जगणाऱ्या व्यक्तीला जागा भेटते. आचारवान मनुष्य असेल ना तर चांगल्या संतांच्या, साधूच्या आणि अशा वारकऱ्याच्या मेळ्यामध्ये आपल्याला बसायला भेटते बरं का. ओ पाटील इकडे या, इकडे या. तिकडे नका बसू म्हणले, इथे या माझ्याजवळ. मांडीला मांडी लावून बसा. कशाचा परिणाम? तर तो एकमेव आचाराचा फायदा आहे. आणि जर आपण जीवनामध्ये आचार नाही पाळला तर तुकोबारा म्हणतात ते जीवन आपलं निंदनीय ठरेल. न करिता नरा निंदिता दे, न करिता नरा निंदिता दे, न करिता नरा निंदिता दे. आचार करिता मनती हा पसारा, आचार करिता मनती हा पसारा, आचार करिता मनती हा पसारा, आचार करिता मनती हा पसारा. न करिता नरा निंदिता दे, न करिता नरा निंदिता दे, प्रमाणातले सगळे शब्द घेऊ नका. पूर्वार्धातला एक शब्द घ्या आणि उत्तरार्ध सगळं घ्या. तुकोबारा सांगतात की बाबा आचार न करिता नरा निंदिता ती. ज्या व्यक्तीने आचार सांभाळला नाही त्याचं जीवन या जगामध्ये निंदनीय ठरेल. संपला माझा विषय. पहिली गोष्ट अहंकारामुळं, आचारभ्रष्टतेमुळे. तिसरी गोष्ट आहे की परमार्थामध्ये आपण आडवे आलो तर ते जीवन सुद्धा जगामध्ये निंदनीय ठरतं बरं का. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमार्थ करता आला तर करा.
लक्षात घ्या. पण एखाद्याच्या परमार्थामध्ये पाय घालण्याचा प्रयत्न करू नका. घातली अभय नरका जाणे, घातली अभय नरका जाणे, म्हणे सत्य कर्म व्हावे साय, कर्म व्हावे साय, सत्य कर्म व्हावे साय, कर्म व्हावे साय. घातली अभय नरका जाणे, घातली अभय नरका जाणे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर चांगलं करता आलं तर करा, नाही करता आलं तर म्हटले तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय आणि घातली भय नरका जाणे. अर्थात आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्याचं फळ भोगावं लागेल. म्हणून तर तुकोबारा म्हणतात ना की द्रव्य देवनिया धाडावे तीर्थासी. अरे आपल्याला जर नसेल जमत यात्रेला जायला, अरे बाबा तू चाललास, हे घे माझ्याकडून 10 रुपये, हे घे माझ्याकडून 50, 100, 1000, जा बाबा यात्रा कर सुखाने आनंदाने. परमार्थामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला नाही सपोर्ट करता आला कोणाला, करू नका. पण कमीत कमी आडवा पाय तरी कोणाच्या परमार्थामध्ये चांगल्या कार्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर यदा कदाचित आपण त्याच्या परमार्थामध्ये आडवे आलो तर ते जीवन आपल्या जगामध्ये निंदनीय ठरेल बरं का. कोणाकोणाचं परमार्थामध्ये आडवं आल्याच्या नंतर जीवन निंदनीय ठरलं आपल्याला सगळ्यांना प्रमाण पाठ आहेत. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्यमाता निंदो भरते केली. प्रल्हादाच्या परमार्थामध्ये बाप आडवा आला. प्रल्हाद दैत्य कुळामध्ये जन्माला येऊन वंदनीय ठरला, पण हिरण्यकशिपू जगामध्ये निंदनीय ठरला. रावण सक्का भाऊ विभीषणाच्या आडवा आला परमार्थामध्ये, परिणाम अहो विभीषण राक्षस असून सुद्धा जगाला श्रेष्ठ ठरला आणि रावण मात्र निंदनीय ठरला. परमार्थामध्ये सखी आई आडवी आली भरताच्या, कैकेयी, महाराज भरत वंदनीय ठरला, पण आज कैकेयीचं नाव सुद्धा कोणी जगामध्ये ठेवायला तयार नाही. एवढं जीवन निंदनीय ठरल्या जातं. कशामुळं? तर आपण परमार्थात आडवे आलो तर. म्हणून तुकोबारा सांगतात की बाबा आपल्या जीवनामध्ये परमार्थाला आडवं येण्याचा प्रयत्न करू नका. जर आला तर ते जीवन निंदनीय ठरेल. चौथा मुद्दा आहे की अंतकरण कपटी असेल, मायावी असेल तर ते जीवन सुद्धा जगात निंदनीय ठरतं. ऐका बरं का, म्हणजे अंतकरणामध्ये जर कपट असेल, माया असेल, अर्थात तुमच्या भाषेत सांगू का, आतल्या गाठीचं असेल तर त्याचं सुद्धा जीवन जगात निंदनीय ठरतं बरं का. कारण आतल्या गाठीचे माणसं लवकर ओळखूच येत नाहीत, लवकर ओळखूच येत नाहीत. मैंदमुखीचा कोवळा बोलायला मात्र एकदम जबरदस्त तोंडावरती. काय बोलणार महाराज, महाराज वाह, तोंडावर बोलणार. काय गोड कीर्तन झालं आणि काय सुंदर कीर्तन झालं. मी थोडा तिथून पुढे जाऊ द्या, नालायक याला माहित म्हणायचं तुका म्हणे मैंद देखोनी ती पुढे ना आदराचे पुढे सोंग दावी. आदराचं सोंग दावतो पुढे समोर, पण अंतकरणामध्ये भलतच कारस्थान त्याच्यात चालतं बरं का. म्हणून अशी माणसं लवकर ओळखूच येत नाहीत. आतल्या गाठीची माणसं लवकर ओळखूच येत नाहीत. वरून दिसतात गोड, पण आतमध्ये त्यांच्या भलतच कारस्थान असतं बरं का. आमचे सद्गुरू वैद्य बाबा एक दृष्टांत सांगायचे की आतल्या गाठीचा माणूस लवकर ओळखूच येत नाही. मुलीचं लग्न झालं दाजी आणि मुलगी नांदायला आली, आणि मग नांदायला आल्याच्या नंतर पहिलाच सण सक्रातीचा आला. सासूला वाटलं पहिल्यांदाच आली मुलगी नांदायला आणि तिला काही परिचय नाही म्हटले शेजाऱ्या पाजाऱ्यांचा, गावातल्या कोणाचा, आणि म्हणून सासूने सुनेला सांगितलं मालू चल म्हटले, तिचं नाव मालती होतं, चल म्हटले आपल्याला संक्रांतीचा सण आणि हळदी कुंकाला जायचं, तुला जरा शेजाऱ्या पाजाऱ्याची ओळख करून देतो. आतल्या गाठीचा ओळखू येत बरं का माणूस लवकर. चल म्हणले तुला दाखवते शेजाऱ्या पाजाऱ्याची घरं. आणि मग ती मालू म्हटली आत्या येते मी, पण मला तुमच्या लग्नातला शालू द्या ना घालायला. कारण त्या सासूचा शालू एवढा भारीचा होता, त्याला सोन्याची जरी मडवलेली होती बरं का, सोन्याची जरी होती त्याला, एवढा सुंदर शालू होता सासूच्या लग्नातला. कपाटात तिने बघितला होता, म्हणून मग ती म्हटली आत्या मी येते, पण मला ना तुमचा शालू द्या ना घालायला. आता पहिल्यांदा सोनानी मागितलंय, नाही कसं म्हणावं, बरं घाल म्हटली. घातला वा तिने शालू आणि मग निघाल्या सासू सुना हळदी कुंकाला. पहिल्या घरी गेल्या, त्या घर मालकीने आल्या आल्या स्वागत केलं. या म्हणले वैस बसा बसा बसा. खुर्ची दिली बसायला सासूला, बसा म्हणले खुर्चीवर.
सासू म्हटली हा मी नाही म्हटली, आमची मालू बसन त्या खुर्चीवर. बस ग मालू म्हटली. आता तिला काय माहिती, सासू बस म्हणल्यावर बसली त्या खुर्चीवर. पुन्हा दुसऱ्या घरच्या घरमालकीने स्वागत केलं. या म्हटले बसा 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 म्हटले खुर्चीवर. सासू म्हटले हा मी नाही म्हटली, आमची मालू बसन. बस ग मालू खुर्चीवर. असं 1 2 3 5 6 घरी महाराज जिथं जाईन तिथं सासू त्या मालूलाच बसवायची खुर्चीवर, मालूलाच बसवायची खुर्चीवर. एक म्हातारी पहिल्या घरापासून त्या दोघीचं हे नाटक बघत होती. आणि मग ती म्हातारीला राहावलं नाही. ती म्हणली का हो वैसा बोलूच का म्हणले तुम्हाला हे काय. अहो लई बक्कळ सासू सुनाचं प्रेम बघितलं, पण तुमच्यासारखं सासू सुनाचं प्रेम नाही बघितलंच नाही मी. अहो काय म्हटले, जिथं जातील तिथं तुमच्या मालूलाच बसायला खुर्ची, जिथं जाताना तिथं तुमच्या सुनालाच बसायला खुर्ची. कायच प्रेम आहे म्हणले तुमचं त्या मालूवरती. सासू काय म्हटली माहितीये का, ओ माझ्या त्या मालूवरती प्रेम नाही म्हटले, मग तिने घातलेल्या त्या शालूवरती प्रेम म्हटले. शालू मळू नये म्हणून तिला कुठे बसायला. याला म्हणायचं आतल्या लवकर ओळखूच येत नाही. विठाला विठाला. तर म्हणतात असा जो अंतकरण कपटी व्यक्ती असेल तर त्याचं जीवन निंदनीय ठरतं. बर का ठरतं. प्रमाण आहे तुको भरायचे. विटंबिले भट दिला वाटी वही पाट तो मांबळ नावाचा भट्ट ब्राह्मणाचा वेश घेऊन आला होता. गळ्यामध्ये जानू आहे, हातामध्ये पंचांग आहे, धोतर नेसलेला आहे, अगदी हुबेहूब. पण अंतकरण कसं होतं त्याचं, कपटी होतं. मारण्याकरता आला होता देवाला. अंतरी भावना वेगळाल्या, अंतरी भावना वेगळाल्या, अंतरी भावना नम्य करू भक्ती सोंग दाऊ जना, नम्य करू भक्ती नम्य करू भक्ती सोंग दाऊ जना, अंतरी भावना वेगळाल्या, अंतरी भावना अंतरी भावना वेगळाची. कपटी करू भक्ती दंबे करू भक्ती, दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना, आणि अंतरी भावना वेगळेची. मायबाप असं जर आपलं जीवन असेल तर ते जीवन जगामध्ये निंदनीय ठरेल. संपला. माझा शेवटचा मुद्दा सांगायचा ना, अभंगाकडे पटकन यायचा आहे. तुकोबारा म्हणतात 5वा मुद्दा आहे की ते जीवन जगामध्ये निंदनीय ठरतं. कोणतं हो, तर परमार्थामध्ये येऊन रात्रंदिवस परमार्थ करून आपलं जीवन जर त्या परमात्म्यापर्यंत जाऊन नाही पोचलं ना, आपलं जीवन परमार्थ करून भक्ती करून जर त्या परमात्म्याच्या पदापर्यंत नाही जाऊन पोचलं ना, तुकोबारा म्हणतात ते जीवन सुद्धा आपलं निंदनीय. बरं का, निंदनीय. कारण आपण परमार्थ करतोय, पण आपला परमार्थ कसा असावा, तर मायबाप आपला परमार्थ कसा असावा, तर तो परमार्थ अंतकरण हृदयाचा असावा, अंतकरणातला असावा. वरवरचा परमार्थ कामाचा नाही. नाहीतर आज परमार्थ कमी आहे का हो? किती परमार्थ चालू अहो, एवढा परमार्थ वाढला. माणसं म्हणतात की परमार्थ कमी नाही, परमार्थ कमी नाही झाला ना, एवढा वाढला परमार्थ, एवढा वाढला. अहो कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये जा तुम्ही, पाऊल टाकायला जागा नाही दादा, पाऊल टाकायला जागा नाही. एवढी तुफान गर्दी, एवढी तुफान गर्दी. किती गर्दी अहो काय सांगू तुम्हाला. कुत्र्याला जर शेपूट हलवायचं ठरलं तर आडवं नाही, त्याला उभंच हलवावं लागायला. एवढी गर्दी तीर्थक्षेत्रामध्ये आता, एवढी गर्दी. परमार्थ वाढला, पण तो परमार्थ नुसता वाढला महाराज देखाव्याचा. पण अंतकरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये त्या परमात्म्याने काय बदल झाला याचा विचार करणं गरज आहे. बरं का, याचा विचार करणं गरज आहे. आणि म्हणून नुसता परमार्थ नाही तर रात्रंदिवस गाता, कीर्तन, कथा, नामस्मरण काय नाही चालू, आपलं सगळं चालू आहे. पण त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये काय झाला
हे आपणच आपल्या अंतकरणाला विचारणं गरजेचं आहे बरं का. आणि जर आपण परमार्थामध्ये येऊन परमार्थ आपला जर त्या परमात्मा पदापर्यंत नाही जाऊन पोचला तर तुकोबाराय सांगतात ते जीवन सुद्धा आपलं निंदनीय आहे. ते जीवन सुद्धा निंदनीय. काय गोड शब्द आहे तुकोबारायचे. कृष्ण सुख नाही कळले मानसी, कृष्ण सुख नाही कळले मानसी, कळले मानसी, कृष्ण सुख नाही कळले मानसी, कृष्ण सुख नाही कळले मानसी, कृष्ण सुख नाही कळले मानसी, नीती त्यासी कृष्ण रथा, निंदिती त्यासी कृष्ण रथा, निंदिती त्यासी कृष्ण रथा, एकांती एकला एकाच सुखाचा, एकांती एकल्या एकाच सुखाचा, परमात्म्याचं सुख परमार्थामध्ये येऊन जर नाही कळालं ना तर ते जीवन निंदनीय. तुकोबाराय म्हणतात कृष्ण सुख नाही कळले मानसी, निंदिती त्यासी कृष्ण रथा, निंदिती त्यासी कृष्ण रथा, एकांती एकल्या एकाच सुखाच्या. तुकोबाराय म्हणतात गवळणीच्या माध्यमातून की बाबा आम्हाला त्या परमात्म्याचं कृष्ण सुख नाही मिळालं ना, हे लोक आमची निंदा करतील, हे लोक आम्हाला नाव ठेवतील की दंबे करू भक्ती, अरे नुसता बदंभाचा परमार्थ करताय. म्हणून देवाला तुकोबारायच्या माध्यमातून त्या गवळणी विनंती करतात की देवा आम्हाला ही लोक नावं ठेवतायत. कारण का तर अजून परमात्म्याचं सुख आम्हाला प्राप्त झालं नाही. म्हणून ते जीवन जगामध्ये निंदनीय आहे की जे परमात्म्याच्या सुखाला जाऊन नाही पोचलं. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा आपलं जीवन जर परमात्म्यापर्यंत जाऊन पोचावं असं वाटत असेल तर एक काम करा, काय की त्या परमात्म्याचा स्वीकार करा. आणि जर परमात्म्याने आपला स्वीकार केला तर त्याचा परिणाम कितीही वाईट असू द्या पण देव त्याचा स्वीकार करून जगामध्ये वंदनीय ठरवल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचा अंगीकार जाता केला नारायण, अंगीकार जाता केला नारायण, अंगीकार जाता केला नारायण, अंगीकार जाता जाता अंगीकार जाता, अंगीकार जाता, अंगीकार जाता केला नारायण, अंगीकार जाता अंगीकार जाता, अंगीकार जाता केला अंगीकार जाता केला नारायण, निंदते ते नंद केले, जाता केला नारायण, निंदतेही तेने वंद केले, अंगीकार जाता केला
केला अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आपण आलो. वेळ माझा संपलाय, मला थांबायचं याच ठिकाणी, कारण श्री महाराजजी सुद्धा थोडंसं बोलणार आहेत आपल्यासमोर आशीर्वाद प्रवचन. आणि म्हणून एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ आणि 1 मिनिटामध्ये शिवेला पूर्ण विराम. विठोबार कुमाई तिने वंदे केली. मग महाराज निंदनीय जीवन पण जगामध्ये वंदनीय ठरलं, देवाने स्वीकार केला. परिणाम उदाहरण द्या. महाराजांनी पुढे सगळे उदाहरण दिलेत. कोणाकोणाचं जीवन निंदनीय होतं, पण भगवान परमात्म्याने स्वीकार केला. परिणाम ते जीवन जगामध्ये वंदनीय ठरलं. अजामिळ भिल्ली तारली कुंटनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. आजामिळाचं चरित्र सगळ्यांना माहित आहे. निंदनीय जीवन होतं, किती वाईट जीवन होतं, पण देवाने स्वीकार केला. परिणाम अजामिळ श्रेष्ठ ठरला. तारली कुंटनी भिल्ली शबरी माता, किती जीवन वाईट होतं, पण त्या शबरीचा देवाने स्वीकार केला. परिणाम शबरीला श्रेष्ठ ठरवलं. भिल्ली तारली कुंटनी, अहो पिंगला वेश्या होती, वेश्या व्यवसाय करणारी, पण देवाने तिचा स्वीकार केला. परिणाम श्रेष्ठ ठरली. एवढंच नाही, तुकोबाराय सांगतात, ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. किती ब्रह्महत्या केल्या होत्या वाल्मिकीने, अहो हजारो लाखो एवढ्या ब्रह्महत्या केल्या होत्या, पण देवाने त्यांचा स्वीकार केला. परिणाम वाल्मिक किंकर वंद्य झाला. वंद्य ठरले, वंदनीय ठरले वाल्मिकीजी. कशाचा परिणाम, तर त्याचं एकमेव कारण आहे. तुकोबाराय सांगतात, ते केवळ आणि केवळ परमात्म्याच्या संगतीमध्ये, अर्थात परमात्म्याच्या स्वीकाराने. एवढंच नाही, तर आमच्या जीवनामध्ये ते जीवन तुम्हाला आम्हाला श्रेष्ठ ठरवावं असं वाटत असेल, तर त्याचं एक कारण आहे. ते म्हणजे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे येते भजन प्रमाण काय तोरपण जाळावे ते. खरं तर हे शेवटचं जे वाक्य तुकोबारायचं, तुका म्हणे येते भजन प्रमाण. मला हा अभंग सुचला त्याचं कारणच आहे की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. रात्रंदिवस फक्त तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि संतांचं भजन, परमात्म्याची भक्ती, भजनाशिवाय आपल्या जीवनामध्ये ज्यांनी काहीच केलं नाही, ते भजन तपस्वी वैकुंठवासी आदरणीय वामनरावजी जिजा आणि त्यांचीच परंपरा पुढे आमचे आदरणीय लक्ष्मणांना अत्यंत आखीव रेखीव अगदी त्या आपल्या वाडवडिलांच्या तत्वानुसार आपलं जीवन ज्यांनी भजनामध्येच अखंड समर्पित केलं. खरं तर मी अण्णांना कोटी कोटी धन्यवाद देणार आहे. आणि भजनानेच खरं तर अण्णावरती कृपा केली बरं का. मागच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, 2 वर्षामध्ये कोरोनाचा काळ आला आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये अगदी अण्णांनी सांगितलेला अनुभव त्यांचा स्वतः की महाराज अगदी शेवटच्या स्टेपला होतो मी, शेवटच्या स्टेपला, पण मनामध्ये विचार केला होता जे होईल ते होईल, फक्त गाथा मात्र माझ्या उशाला होता. आणि त्या भजनाची सेवा आणि त्या जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथ्याची निष्ठेने अखंडपणे जीवनामध्ये केलेली सेवा आणि त्या सेवेचा परिणाम अण्णाला काहीच झालं नाही. महाराज अण्णा आपल्या समोर आहेत आज अत्यंत आनंदाने. हे सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य फक्त भजनाचं आहे, भजनाची ताकद आहे, ही भजनाची ताकद आहे. म्हणून जीवनामध्ये भजनाला सामान्य समजलंच नाही पाहिजे आपण. महाराज आज ही खरं तर हे भजन ज्या परंपरेने आपल्यापर्यंत आलंय, ती परंपरा आज आपल्या समोर उभी आहे. आदरणीय श्री गुरु पुंडलिकजी महाराज तुकोबारायांनी जीवनामध्ये भजन कशा पद्धतीने करावं हे तुम्हाला मला सांगितलं. ती परंपरा महाराजजी अत्यंत चोख पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून त्या भजनाशिवाय या जगामध्ये दुसरं काही श्रेष्ठ नाही. अहो काय थोरपण जाळावे ते, काय संपत्ती काय ऐश्वर्य. म्हणून अण्णा तुम्ही जीवनात व्यवहारामध्ये काय कमवलंय मला माहिती नाही, पण आज मला नक्कीच माहिती आहे की आज तुम्ही जीवनामध्ये सर्वात मोठी श्रेष्ठ संपत्ती कमवली आहे आणि ती संपत्ती म्हणजे ही वारकरी आहे. ही सगळी वारकरी मंडळी आहेत. अहो सामान्य गोष्ट नाही, एवढी अण्णावरती ही प्रेम करणारी सगळी जीवापाड मंडळी आहे. आज ही त्याची पावती आहे, ही पावती आहे. तुम्ही हेच जीवनामध्ये कमवलंय, हेच, ह्याच्यापेक्षा दुसरं काही जीवनामध्ये तुम्ही कमवलं नाही. आणि म्हणून तुका म्हणे ते भजन प्रमाण. तुकोबाराय जसं म्हणतात भजनाला श्रेष्ठ प्रमाण मान्यता आहे, तसं अण्णांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस भगवंताची भक्ती भजन. आता वारीमध्ये आम्ही सोबतच असतो, बरोबर की नाही, 1 नंबर 2 नंबर सोबतच आहेत बाबांचा आणि आमचा. आणि म्हणून आम्हाला माहिती आहे की भजनावरती किती निष्ठा, किती श्रद्धा
अण्णांनी ती जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून खरंच तर आपल्या सगळ्या मंडळीच्या वतीनं मी भगवान परमात्म्याच्या चरणावरती एवढीच एक विनंती करतो, प्रार्थना करतो की हे पंढरीनाथा पांडुरंगा, तुकोबारायाला सुद्धा विनंती करतो की हे तुकोबाराया, हा एक वारकरी आहे की तुझ्या प्रणालीप्रमाणे जीवन जगणारा. म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं भगवंताच्या समोर आपण विनंती करू की अण्णाला आयुर आरोग्य सुख समृद्धी भरपूर लाभावं आणि त्यांच्याकडून अशीच पूर्वजांची, साधूची, तुकोबारायाची, संतांची सेवा घडावी अशी भगवतचरणी प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. खरं तर आज या ठिकाणी कमीत कमी 100 सगळे कीर्तनकार आहेत, सगळे महाराष्ट्रामध्ये गाजलेली सगळी गायक वादक मंडळी आहेत, सगळे आमचे यूट्यूब चॅनलचे सगळे मित्रमंडळी आहेत. खरं तर वर्णन करावं तेवढं कमी आहे आपल्या या सोहळ्याचं. आणि काय द्यावे अशी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. माझ्यासारख्या अज्ञान पामर जीवाकडे ही एक सेवा श्री गुरु महाराजांनीच आज्ञा केली आणि त्यांच्याच आज्ञेने, महाराजांच्या आज्ञेने, अण्णांच्या आज्ञेने या ठिकाणी मी थोडंसं बोललो. आता बरोबर आहे की नाही मला सांगताच येणार नाही, कारण इथं सगळीच जाणकार मंडळी आज कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. बरोबर की असेल की नाही मला माहिती नाही, परंतु जे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन केलं तेच तुमच्या समोर मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे. जे बरोबर असेल ते ग्रहण करा आणि जे चुकीचं असेल ते मला परत करा. पुनश्च झालेली सेवा सद्गुरू महाराजांच्या चरणावरती, तुम्हा सर्व श्रोतू सज्जनांच्या चरणावरती समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानोबारायचं भजन घेऊ आणि महाराज या